दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी सुनेत्रा पवार यांची भेट, सध्याच्या राष्ट्रवादीतल्या घडामोडींवर चर्चा, पार्थ पवार यांची उपस्थिती। प्रफुल्ल पटेलांसंदर्भातील प्रश्नावर बोलण्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा नकार, 2 घटना निवडणूक आयोगाकडे पाठवल्या का, असा पत्रकारांचा होता सवाल। प्रफुल्ल पटेल तटकरे यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र, TV9च्या हाती। पत्रात अध्यक्षांप्रमाणे कार्यकारी अध्यक्षांनाही अधिकार असल्याचा उल्लेख। तटकरे पटेल यांचं 16 फेब्रुवारीचं हे पत्र ग्राह्य न धरण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिल्याचं समोर। सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात 2च पदांचा उल्लेख, सुनेत्रा पवारांचा अध्यक्ष तर गरजेंचा खजिनदार म्हणून उल्लेख, तटकरे पटेल यांच्या नावापुढे पदांचा उल्लेख नाही। पटेल आणि तटकरे यांच्याबद्दल लोकांमध्ये राग आहे, नाराजी आहे, मात्र सुनेत्रा पवार आणि तटकरे पटेल यांच्यात कुठेतरी संवादाचा अभाव, सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया। भविष्यात राष्ट्रवादी आणि शिंदेच्या सेनेचे 25 ते 30 आमदार भाजपमध्ये विलीन होतील, पक्षाच्या अस्तित्वासाठी विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही, संजय राऊत यांचा मोठा दावा। दादांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेचा मोठा खेळ होणार, खेळाची सुरुवात झाली, 5 राज्यांच्या निवडणुकीआधी खेळ पूर्ण होणार, नाना पटोले यांचा दावा। सर्वच पक्ष महायुतीचे घटक आहेत, भाजपमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये, नवनीत राणा यांचं सुषमा अंधारेंना आवाहन, तर नवनीत राणा यांनी स्वतःची निष्ठा तपासावी, सुषमा अंधारेंचं राणा यांना प्रत्युत्तर। कोणत्या पक्षातील नेते कुठे जातील हे निवडणुकीच्या वेळी कळेल, काही आमदार त्या बाजूने जातील याची शक्यता नाकारता येत नाही, राष्ट्रवादीचे आमदार भाजपमध्ये जातील या राऊतांच्या वक्तव्यावर शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया। मंत्री हसन मुश्रीफ यांनी संजय राऊत यांचा दावा खोडून काढला, राष्ट्रवादीचा एकही आमदार पक्ष सोडून जाणार नाही, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या हीच माझी इच्छा, विलिनीकरणाच्या चर्चांवर युगेंद्र पवार यांचं वक्तव्य। तर 6 तारखेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार अशी माहिती। आधी चर्चा झाल्याचं नाकारत होते, आता चर्चा झाल्याचं म्हणतात, विलिनीकरणावर चर्चा झाली होती, काही गोष्टी ठरल्याही होत्या, पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा दावा। सुनील तटकरेंनीच अजित पवारांना पक्ष फोडून एनडीएमध्ये जायला भाग पाडलं, तटकरे पटेल यांनी गेले काही वर्ष भाजपचे हस्तक म्हणून काम केलं, पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास दवांडे यांचा आरोप। शिंदेच्या शिवसेनेच्या डिनर डिप्लोमसीला ठाकरेंचे खासदार उपस्थित, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडून डिनरचं आयोजन, खासदार नागेश आष्टीकर, संजय देशमुख यांची उपस्थिती, ऑपरेशन टायगरची चर्चा पुन्हा एकदा सुरू। कुणी जेवायला बोलावलं तर जाण्यात गैर काय, कुणीही खासदार नाराज नाहीये, स्नेहभोजनाला गेलेल्या खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची प्रतिक्रिया। भोंदू अशोक खरातची पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी, नाशिक कोर्टाकडून खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, एसआयटीची मागणी न्यायालयाकडून मान्य। नाशिक भोंदू अशोक खरातचा नाफेड कांदा घोटाळ्यातही सहभाग असल्याचा आरोप, श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फत कांदा खरेदी विक्री व्यवहार, मार्च 2024 मध्ये संशयास्पदरित्या कंपनीला नाफेडची मान्यता। अशोक खरातचा पाय आणखी खोलात, शिर्डीच्या फसवणूक गुन्ह्यात मोठी माहिती पोलिसांच्या हाती, भोंदू खरातकडून 130 बनावट खाती उघडून केला कोट्यवधींचा व्यवहार, 2021-22 मध्ये अनेकांच्या नावे पतसंस्थेत खाती उघडल्याचं समोर। शिर्डी पोलिसांच्या तपासात भोंदू खरात संदर्भात मोठी माहिती समोर, समता नागरी पतसंस्थेत अशोक खरात 100 खात्यांचा नॉमिनी, शिर्डीत सावकारी करून जमीन बळकावल्याचा प्रकार उघड। भोंदूबाबा खरातकडून 4 वर्षात सुमारे 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी, बहुतांश पेमेंट रोख रकमेनं केल्याचं उघड, व्यवहारांमध्ये पार्टनर म्हणून इतरांची नावं, नाशिक, पुणे, अहिल्यानगरमध्ये खरातची मोठी गुंतवणूक। भोंदू खरात प्रकरणी 3 ते 4 डॉक्टरांची एसआयटीकडून चौकशी झाली, यात नाशिकमधल्या बड्या डॉक्टरचाही समावेश असल्याची सूत्रांची माहिती। भोंदू अशोक खरातच्या पत्नीचा पोलिसांकडून शोध सुरू, एसआयटी आणि शिर्डी पोलीस फरार कल्पना खरातच्या मागावर, भोंदूच्या पत्नीचं मोबाईल लोकेशन मिळण्यात अडचणी, सूत्रांची माहिती। फरार कल्पना खरात विरोधात लुकआउट नोटीस जारी, परदेशात पळून जाण्याचा मार्ग बंद, शिर्डीत भोंदू अशोक खरातसह पत्नीवर शेतकऱ्याकडून फसवणूक आणि सावकारीची तक्रार, गुन्हा दाखल। रायगडच्या रोहामधील कर्मा कन्स्ट्रक्शन एलएलपी प्रकल्पामुळे वाद, रुपाली चाकणकर यांचे पती निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी यांची भागीदारी असल्याचं उघड, तहसीलदारांकडे निवेदन देत या प्रकरणी सखोल चौकशीची मनसेची मागणी। कोणत्या बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारल्या गेल्या याची चौकशी करा, सुषमा अंधारेंची मागणी, मुख्यमंत्री फडणवीसांचा फोटो होता असं सांगितलं जातंय, या प्रकरणात चाकणकरच नाही तर अनेकांचा समावेश, सुषमा अंधारेंचा आरोप।
दीपक केसरकर यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. माजी आमदार परशुराम उपरकर यांची मागणी. केसरकरांनी राजीनामा दिला नाही तर जिल्ह्यात फिरू देणार नाही असाही इशारा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतले निवडणूक अधिकाऱ्यांची भेट. काँग्रेसकडून निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांच्याशी एसआयआर मुद्द्यावर चर्चा. एसआयआर प्रक्रियेवर अनेक सवाल उपस्थित. बारामती राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्याबाबत लवकरच भूमिका स्पष्ट करू. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. बारामतीसाठी 6 अर्ज तर राहुरीसाठी 4 अर्ज आले. सपकाळांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. कृष्णा डोणगावकर यांच्याकडून अंबादास दानवेंवर शिंदे गटासोबत कर्जतमध्ये बैठक केल्याचा आरोप, तर दानवेंनी आरोप फेटाळले. जिल्हा परिषद सभापती निवडीत भाजप आणि राष्ट्रवादीची बिनविरोध सत्ता. ठाकरेंच्या सेनेचे सदस्य कृष्णा डोणगावकर यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. शिंदेच्या सेनेनं पाठिंबा नाकारल्यानंतर ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवाराची माघार. पुण्यात अवकाळी पावसाचं थैमान. स्वारगेट चौकात पाणीच पाणी. पावसामुळे 3 झाडाखाली अडकले. महिलेचा मृत्यू. पुण्याच्या समतानगरमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरलं. घरात पाण्यासोबतच गाळ वाहून आला. घरातील साहित्य भिजल्यानं मोठं नुकसान. पुण्यात मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे डिलिव्हरी बॉय दुचाकीवरून पडला. व्हिडिओ व्हायरल. नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात. हवामान विभागाकडून नाशिकमध्ये पुढील काही दिवस पावसाचा इशारा. नाशिकमध्ये लग्नविधी सुरू असतानाच अवकाळी पावसाची हजेरी. लग्न मंडपात मंगलाष्टका सुरू असताना वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. वरातींची चांगलीच तारांबळ. जळगावच्या सोपडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले. अचानक आलेल्या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. धुळ्यातील शिरपूर बाजार समितीत शेतीमालाचं लाखोंचं नुकसान. शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार सलग सुट्ट्यांमुळे 3 दिवस होते बंद. दरम्यान अचानक आलेल्या पावसामुळेही बळीराजा अडचणीत. डोंबिवलीच्या मिलापनगर परिसरात जेसीबीच्या धक्क्यानं गॅस पाईपलाईन फुटली. पनवेलच्या सेक्टर 34 मध्ये पाईपलाईनच्या कामादरम्यान गॅस लाईनला धक्का लागून गॅस गळतीची घटना. तात्काळ गॅस पुरवठा बंद केल्यानं मोठा अनर्थ टळला. भंडाऱ्याच्या राजीव गांधी चौक परिसरात एचपी गॅसच्या गोदामात सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा. तासनतास रांगेत उभं राहूनही सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिकांमध्ये संताप. जळगावच्या जामनेरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी गॅस एजन्सी विरोधात नागरिकांचा रास्ता रोको. तब्बल 1 ते 1.5 तास जामनेर संभाजीनगर महामार्ग रोखून धरला.